जनार्दनी एका 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 जनार्दनी राम भरला जनीवनी राम भरला जनीवनी रामे तारिली सबरी राम तारिली सबरी भरला जनीवनी रामे भरला जनीवनी रामे तारिणी सबरी रामे तारिणी सबरी रामती उच्चारी नित्य रामती उच्चारी नित्य रामती उच्चारी नित्य रामती माधव
जोडणी धन उत्तम व्यवहारे जोडणी धन उत्तम व्यवहारे उदास विचारे उदास विचारे Oye,
उत्तम भोगिल जीव खाने उत्तम भोगिल जीव खाने उत्तम चला गया ना जोडोनिया थाना जोडोनिया थाना उत्तम जबारे जोडोनिया थाना
जोडून या धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच करी उत्तमची गती तो एक पावे न उत्तम भोगील जीवघाणी परोपकारी नेणे पर निंदा पर स्त्रिया सदा बहिणी माया उत्तमची गती तो एक पावे न उत्तम भोगील जीवघाणी भूतदया गाई पशुचे पालन तानेल्या जीवनवना माझी उत्तमची गती तो एक पावे न उत्तम भोगील जीवघाणी शांती रूपे नव्हे कोणाचा वाईट वाढवी महत्व वडिलांचे उत्तमची गती तो एक पावे न उत्तम भोगील जीवघाणी तुका म्हणे हेची आश्रमाचे फळ परम पद बळ वैराग्याचे उत्तमची गती तो एक पावे न उत्तम भोगील जीवघाणी पांडुरंगा गुरु प्रथम पांडुरंगा गुरु प्रथम दुसरे चरण संतनिया त्यांच्या विरोधाने कधे समचरण सरोजन सान्द्रिलांबुदाभं जगन्नितपानि मंडनं मंडनानां तरुण तुलसीमाला गंधरं कुंजनेत्रं सदय धवलहासं विठ्ठलं चिन्तयामि ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी ध्यानमूलं गुरुर्मूर्ती पूजा मूलं गुरुपदं मंत्रमूलं गुरुर्वाक्यं मोक्षमूलं गुरुकृपां गंगा विशुद्धं नितपादसहजं सर्ववेष्टितं जंबितं पुण्यं करादिधिदन्तं समाधितमर्त्यं नमामि गंगागिरियोगिराजम्।
शुचिः शीलः समदक्षः सप्रतापे जितेन्द्रियं तं नारायणगिरिं वन्दे सच्चिदानन्दविग्रहम्. योगराज सद्गुरु गंगागिरी महाराजांच्या कृपेने, सद्गुरु श्री नारायणगिरी महाराजांच्या आशीर्वादाने, वास्तुशांती गृहप्रवेशाच्या निमित्ताने श्री राजेंद्र ज्ञानदेव कदम रवींद्र ज्ञानदेव कदम आणि त्यांचा समस्त कदम पाटील परिवार, विरगाव कदम परिवारावर प्रेम करणारे त्यांचे सर्व आप्तेष्ट मित्रगण, कार्तिक निवास वास्तुशांतीच्या निमित्ताने असणारा योग. वास्तू म्हणजे वास्तव्य स्थान. ज्या स्थानावर आपण वास्तव्य करतो त्याला वास्तू असं म्हणतात. त्याची शांती म्हणजे काय? वास्तूत राहणाऱ्याला शांती मिळाली. वास्तू काय हलणार आहे की तिथे? एकदा बांधली म्हणजे बांधली. मग वास्तूमध्ये असं काय अशांत करणार? बघा, काही ठिकाणी खूप चांगला बंगला असतो, मोठा बंगला असतो, उदास वाटतं. एखाद्या ठिकाणी झोपडीत सुद्धा समाधान वाटतं. याचा अर्थ त्या बंगल्यात उदास वाटण्यासारखे काहीतरी संस्कार आहेत. किंवा एखाद्या झोपडीमध्ये समाधान वाटतं, याचा अर्थ समाधान वाटण्यासारखे काहीतरी चांगले संस्कार त्या ठिकाणी आहेत. वास्तव्य स्थानावर वास्तव्य करणाराचे सुद्धा काही संस्कार असतात. किंवा पूर्वी कोणी वास्तव्य करून गेलेले आहेत त्यांचे पण त्या ठिकाणी संस्कार असतात. त्याचे परिणाम आपल्या मनबुद्धीवर होतात, आपल्या विचारांवर होतात. एखादी निर्जीव वस्तू जरी असेल ना, त्याच्यावर सुद्धा विचाराचा प्रभाव पडतो. तुम्हाला वस्तू तर निर्जीव आहे, त्याच्यावर काय प्रभाव पडणार आहे? पण शास्त्र सांगतं जगामध्ये निर्जीव पदार्थच नाही. कारण प्रत्येक पदार्थाच्या परमाणूमध्ये हालचाल असते आणि त्या परमाणूमध्ये असणारी हालचाल, परमाणूमध्ये असणारी स्पंदन क्रिया, निर्जीव पदार्थात जर हालचाल नाही तर मग त्या परमाणूत आली कुठून? ज्या अर्थी परमाणूमध्ये हालचाल आहे त्या अर्थी ते निर्जीव नाही आहे. आणि निर्जीव नसणाऱ्या गोष्टीवर विचारांचा प्रभाव पडतो. विचारांचा प्रभाव जगदीशचंद्र बोस यांनी सिद्ध केलं की वनस्पतींवर सुद्धा विचारांचा प्रभाव पडतो, पशूंवर देखील विचारांचा प्रभाव पडतो. आणि हे जड अचेतन पदार्थ असतात, यांच्यामध्ये सुद्धा हालचाल असते, सूक्ष्म हालचाल असते, ती कळत नाही. ते आपल्या डोळ्याच्या आकलन शक्तीच्या पुढं असल्यामुळं आपल्या ते लक्षात येत नाही. मग अशा प्रकारे विचार सुद्धा सूक्ष्म असतात. भागवतामध्ये उदाहरण आहे, श्रीमद भागवतामध्ये राजा परीक्षिती शिकार करण्याकरता गेला. पण शिकार करण्याकरिता जात असताना एक मुकुट घालून गेला महाराज. तो मुकुट होता जरासंधाचा. भीमाने जेव्हा जरासंधाला ठार मारलं, भीमाचं आणि जरासंधाचं 28 दिवस युद्ध चाललं बरं. भीम, अर्जुन आणि श्रीकृष्ण जरासंधाकडं ब्राह्मणाच्या आयुष्यात गेले. ओम भवती भिक्षां देहि, भिक्षा मागशा. जरासंधाने पाहिलं, हे ब्राह्मण दिसत नाही, कपडे ब्राह्मणाचे आहेत. पण आता ब्राह्मण म्हणून आलेत ना, ठीक आहे, काय मागतायत बघू. या ब्राह्मण देवता काय हवंय? सांगितलं आम्हाला भिक्षा पाहिजे. कशाची भिक्षा पाहिजे? सांगितलं युद्धाची भिक्षा पाहिजे. युद्धाची भिक्षा पाहिजे म्हटल्यावर जरासंधा सावध झाला. मला वाटत होतं हे ब्राह्मण नाहीये म्हणून. बारीक निरीक्षण केलं, कुठंतरी पाहिल्यासारखं वाटतं म्हणलं. ओळखू आहे ना, पण कुठंतरी पाहिल्यासारखं वाटतं. कोण आहे कोणाच ठाऊक. पण परिचय विचारल्याशिवाय युद्ध कसं काय करता येईल? परिचय द्या म्हणले अगोदर. भगवान कृष्ण सांगितलं, माझ्या उजव्या बाजूला आहे हा भीम आहे, डाव्या बाजूला आहे तो अर्जुन आहे. मग तू कृष्ण असणार म्हणे. हा, आम्ही कृष्णच आहे. तुम्हाला आधी
मी ही निश्चित ओळखलं होतं की तुम्ही क्षत्रिय आहात, कारण भीमाच्या सगळ्या नसा बाहूचं बल पाहिल्यानंतर लक्षात येतं की हा गदाधारी असला पाहिजे. अर्जुनाच्या हातावर मध्यभागी जो घट्टा पडलेला होता हा धनुष्य ओढण्याचा गट्टा, हा धनुर्धारी असला पाहिजे. आणि कृष्णा तुझ्या बोटाला जो चक्राचा गट्टा आहे त्यावरून लक्षात की चक्र चालवणारा असला पाहिजे. ठीक आहे, म्हणजे युद्ध करायचं कोणाशी करायचं? आमच्या तिघांपैकी जो पसंत असेल त्याच्याशी करायचं. सांगितलं कृष्णा तू लायकीचा नाही माझ्याशी युद्ध करायचं. जो रणांगणामध्ये शत्रूला पाठ देऊन निघून जातो त्याला त्याचं काय युद्ध करायचं? अर्जुनाशी कर. अर्जुनही माझ्या तुलनेत नाही म्हणजे. अर्जुन काय पोरकटपणा आहे. बाण सोडतो तर पाऊसच पडतो, नाही बाण सोडतो पुलच तयार करतो. हे पोरकटपणाचे खेळ आहे म्हणजे. मग भीमाशी हा तुमच्या दोघांपेक्षा तो बरा आहे. माझ्या तुलनेत काही नाही म्हणे, पण ते तुमच्या दोघांपेक्षा बरं आहे म्हणले. ठीक आहे म्हणे सुरू. 2 गदा आणल्या. एक गदा भीमाच्या हातात दिली, एक जरासंधाने स्वतःच्या हातात ठेवली. आणि अशा प्रकारे युद्ध सुरू झालं. गदा युद्ध सकाळी सुरू झालं की संध्याकाळी सूर्यास्तापर्यंत युद्ध. सूर्यास्त झाला की युद्ध बंद. संध्याकाळी जरासंधाच्या घरी भोजन. पाहुणे आहेत ना, बघा भगवंताची रणनीती. दिवसभर जरासंधावर गदा, संध्याकाळी जरासंधाच्या घरी भोजन. रात्री त्याच खायचं, दुसऱ्या दिवशी त्यालाच गदा. 1 2 3 4 5 6 दिवस गेले. 27 दिवस झाले नुसतं युद्ध चालू आहे. निष्कर्ष काहीच नाही गेला. जरासंधही बलवान आहे. भीम थकला. भीम म्हणला कृष्णा तुम्ही काही सकाळी नाश्ता बिष्टा करून मस्त मजा पाहत आहेत म्हणजे संध्याकाळपर्यंत. दिवसभर मला आपदावं लागतंय म्हणले. किती दिवस चालायचं हे? 27 दिवस झाले म्हणले. आता मला काही शक्य नाही म्हणले की हा काय माणूस आहे का लोखंड आहे का काय म्हणले. एवढा मोठा बलवान भीम, पण जरासंधाचं काही होईना. भगवंताने सांगितलं उद्या तू युद्ध करताना माझ्याकडे लक्ष दे. पुन्हा युद्ध सुरू झालं. भगवान कृष्णा एक दर्भाची काडी घेतली आणि ते 2 भाग केले आणि दोन्ही विरुद्ध दिशेला फेकले. हे पाहिल्याबरोबर भीमाने जरासंधाचे एक पाय पायाखाली दाबला, दुसरा हातात धरला आणि 2 भाग केले. दोन्ही विरुद्ध दिशेला फेकल्याबरोबर जरासंध मरून पडला. जरासंध मेल्याच्या नंतर जरासंधाच्या कारागृहामध्ये असणाऱ्या सर्व राजांना मुक्त केलं. पण तो जरासंधाचा मुकुट जो होता तो सुंदर मुकुट होता. तो मुकुट आणला सोबत. तो मुकुट घरामध्ये ठेवला आणि तो या परीक्षितीच्या पाण्यात आला. परीक्षितीने डोक्यात घातला, मापात बसला. परीक्षितीला वाटलं चला एवढा चांगला मुकुट आहे, वापरायला काय हरकत आहे, आपल्या जबाबदारी आहेत. तो मुकुट घालून परीक्षिती शिकार करण्याकरता गेला. तो मुकुट जरासंधाचा होता. तहान लागली. एका ठिकाणी झोपडी दिसली. तिथे एक साधू तपस्या करीत होते. साधू ध्यानस्थ होते, देवभान नव्हतं. याला राग आला. मी एक राजा आहेत, माझं स्वागत करायला पाहिजे होतं. याने स्वागत तर केलंच नाही, पण पाणी सुद्धा देत नाही, डोळे बंद करून बसलायत. आता पाहत होण्याचा बेत. म्हणून परीक्षितीने काय केलं, तिथे मेलेला साप पडलेला होता. तो मेलेला साप धनुष्यबाणाच्या टोकाने उचलला आणि साधूच्या गळ्यात घातला आणि निघून गेला. घरी जेव्हा गेला डोक्यातला मुकुट काढला आणि त्याला पश्चाताप झाला. आपण काय करून बसलो, एका साधूच्या गळ्यात साप घालण्याची बुद्धी आपल्याला का झाली असेल. ते जे ऋषी होते शिमिक ऋषी, त्यांच्या मुलाला कळालं. श्रृंगाने शाप दिला, ज्याने कोणी माझ्या बापाच्या गळ्यात हा साप घातला असेल तो 7 दिवसात मरेल. 7 दिवसात मरेल अशा प्रकारचा शाप दिला गेला परीक्षितीला. मग अशा प्रकारची भावना परीक्षितीला का झाली, साधूच्या गळ्यात साप घालण्याची. वास्तविक परीक्षित या संतांचा अपमान करणारा राजा नव्हता, पण कधी कधी आपल्या स्वभावाच्या विपरीत घटना आपल्याकडून घडते. सहज माणसाचा तो माणूस तसं नाही हो. मी लहानपणापासून पाहतो कसं काय घडलं त्या माणसाकडून असं. म्हणजे स्वभावाच्या विपरीत घटना काही घडतात. तसं परीक्षितेच्या स्वभावाच्या विपरीत घटना परीक्षेतून घडली आणि त्याचा परिणाम
7 दिवस मृत्यूचा शाप दिला गेला. याला कारण जरासंधाचा मुकुट घातल्यामुळं त्याची बुद्धी तशी झाली. म्हणजे आपले संस्काराची ज्या वस्तू असतात ना, ज्या वस्तू आपण वापरतो त्याच्यावर सुद्धा आपले संस्कार असतात. म्हणजे ज्या घरात आपण राहतो त्या वास्तव्य स्थानावर आपले संस्कार असतात. आणि म्हणून ते स्थान पवित्र व्हावं, तिथले वाईट संस्कार निघून जावे, त्याकरता वास्तू शांती केली जाते. विठाला 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 वास्तू शांतीचं निमित्त आहे. अभंग आहे तुकोबाऱ्यांचा 6 चरणाचा मोठा लांबलचक अभंग आहे, पण वेळ कमी आहे. वातावरण पावसाचं आहे जास्त. वॉटर पाहून ते मंडपात मावतील का लोक बाहेर बसले ना, बाहेरच्यांनी काय करावं बरं. जगद्गुरु तुकोबाऱ्यांचा अभंग आहेत. अभंगामध्ये महाराज वर्णन करतायत की संसारामध्ये माणसाने धन कमवावं, दरिद्र्य असू नये. दारिद्र्य हा सर्वात मोठा दोष आहे. दरिद्री लोकच्या घरात कायम भांडणार राहतात, कलह असतो. मुलाला शिक्षण करायचं, फीला पैसा नाही, झालं भांडण सुरू. बायकोला साडी घ्यायची, पैसा नाही, झालं भांडण सुरू. घरामध्ये काय मग झाले भांडे आपटे सुरू. दोघं नवरा बायकोचं भांडण. त्याची पत्नी म्हणजे बघा ना शेजारणी, कोणाच्या गळ्यात काय, कोणाच्या नाकात काय, कोणाच्या कानात काय घेतलं की तुम्ही कधी. काय तुझी इच्छा आहे? कानातले झुपके घ्या म्हणले. नको नको, कानात घातले तू फार मांडोल होती म्हणले. काही ना सवय असते. एका वेळी नथ घातली 1 तोळ्याची, कोणी पाहिलं का अशीच करायची ते. आता आजच्या काळात कोण कोणाला पाहतो. कोणी पाहिलंच तयार नाही. कुत्री बसलेली तिथे शेपटीवर पाय देते, केव्हा काय करत 1 तोळ्याची म्हणली. माणसं तर कोणी पाहिलंच तयार नाही. एकाने 1 तोळ्याची अंगठी बोटात घातली, आला पंग, इकडे वाढा, इकडे वाढा, असंच बोट करा, इकडे वाढा. दुसरा पंक्तीतून उठला, काय इकडे वाढा, हातात घे बादली, इकडे वाढा, काय सांगतोय. अंगठी दाखवतो काय लोकांना. त्यांनी बाह्या सावरल्या, त्याच्या मनगटात होते 250 ग्रॅमचं सोन्याचं कळं. त्याचं कळं पाहिजे, अंगठीच खाली गेली. काही लोकांना प्रदर्शनची सवय असते बघा. ज्याच्याकडे आहे तो प्रदर्शन करतो, आणि ज्याच्याकडे नाही तो त्याच्याकडे पाहून जळतो. काय जग आहे महाराज. एकदा एक मनुष्य म्हटला, महाराज सगळ्या जगाचं टेम्परेचर वाढलं. का वाढलं? मी सांगितलं जंगल तोड झाली, प्रदूषण वाढलं, कारखानदारी वाढली. त्याने हे तर कारण आहेच म्हणजे, पण आणखी एक कारण आहे. म्हणजे काय? जगाचं तापमान वाढण्याचं कारण बघा ना, लोक हा त्याच्यावर जळतो, त्याच्यावर जळतो, सगळं जग एकमेकांना जळतं म्हणले. एकदा एक राजाकडे गेला भिक्षा मागण्याकरता, दान मागण्याकरता. राजाने सांगितलं मी तुला दान देईल, पण माझ्या प्रश्नाचं उत्तर दे. म्हणले काय? राजाने विचारलं माझ्या तळहाताला केस का नाही म्हणे. राजेसाहेब तुम्ही फार मोठे दानशूर आहात ना, दान देऊन देऊन तुमचे केस गेले निघून. मग तुझ्या तळहाताला केस का नाही? दान घेऊन घेऊन माझ्या हाताचे गेले म्हणे. मग बाकीच्या लोकांच्या तळहाताला केस का नाही? त्याचं कसं आहे, तुम्ही दान देता, मी दान घेतो, जळून जळून हात चोळून चोळून त्यांचे गेले म्हणे. बघा, ज्याच्याकडे काही आहे तो प्रदर्शन मांडतो आणि दुसऱ्या त्याच्यावर जळतो. काय जग आहेत महाराज. अशा प्रकारची स्थिती या जगामध्ये आहे. सांगायचं तात्पर्य, दारिद्र्य आहे तिथं कलह असतो. भांडणं होता दारिद्र्याचं, म्हणून माणसानं दारिद्र्य असू नये. धन जर नसेल तर कोणी विचारित नाही. सब पैसों के भाई अपना साथी नहीं कोई, अपना साथी नहीं कोई. सब पैसों के भाई, सब पैसों के भाई, अपना साथी नहीं कोई, अपना साथी नहीं कोई. सब पैसों के भाई.
जब लगा अपने पल्लों में पैसा, अपने पल्लों में पैसा, सब ही सलाम करे, सब ही सलाम करे। अपना पैसा निकल गया तो, अपना पैसा निकल गया तो, अपना पैसा निकल गया तो, अपना पैसा निकल गया तो। कोई मीठा नहीं भूले, अपना साथी नहीं कोई, सब पैसों के भाई, अपना साथी नहीं कोई, अपना साथी नहीं कोई, सब पैसों के भाई, अपना साथी नहीं कोई, अपना साथी नहीं कोई, सब पैसों के भाई। जब लगा अपने पल्लों में पैसा, सब ही सलाम करे, अपना पैसा निकल गया तो कोई मीठा नहीं बोले, अपना साथी नहीं कोई, सब पैसा के भाई, पैशाच्या मागे पडतात. गुजरात मध्ये गुजराती, पैसा म्हारा परमेश्वर, पत्नी म्हारी गुरु, छैया छोरा म्हारा, शाळीग्राम पूजा केनी करू. पैसा म्हारा परमेश्वर, पत्नी म्हारी गुरु. कोणाचा ऐकायचं ना काय ऐकायचं, पण घरात सल्ला घेतल्याशिवाय याचं धकतच नाही. काहींच्या घरात अजिबात धकत नाही, बाहेर दाखवता रू बाबा, नुसतं नंदीबाईला सर्व मान हलवतो, तुम्हाला काही अक्कल नाही, हा ठीक आहे. तर अशा प्रकारे अवस्था आहेत. पैसा नसेल तर पत्नी सुद्धा विचारित नाही, त्या धनाची झाल्या तुटी श्री वस्वसोने लागे पाठी. धन संपल्यानंतर ती पत्नी हातात काठी घेऊन पाठीमागे लागते, तुम्हाला काही अक्कल नाही म्हणते. जो पण पैसा कमवतो तो पण सगळे, अण्णा चहा घेतला का, अण्णा कॉफी घेतली का, अण्णा तब्येत बरी नाही का. पण अण्णा जेव्हा थकत होते तेव्हा अण्णाच अण्णाला मुकतो, अण्णाला अन्न मिळायची पंचायत होती. ही जगाची रीत आहे. मग संसारामध्ये दरिद्री माणसाला कोणी विचारित नाही, दरिद्री नसावं माणसाने. धन कमवा, चांगलं कमवा, भरपूर कमवा, पण चांगल्या मार्गाने कमवा, न्यायाने कमवा आणि उदास विचाराने खर्च करा, असं महाराज प्रथम चरणामध्ये सांगतात. जोडून या धन उत्तम व्यवहारे, 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 जोडून या धन उत्तम व्यवहारे. उदास विचारे वेच करिये, उदास विचारे वेच करिये, उदास विचारे वेच करिये. हे उत्तमाची गती तो एक पावे, उत्तमाची गती तो एक पावे, उत्तमाची गती तो एक
या धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच करी. उत्तम व्यवहाराने कमवा, न्यायाने कमवा. कोणी म्हणेल सगळेच लोक कुठं न्यायाने धन कमवतात, मग त्यांच्याकडे बिल्डिंग कोसळल्या हो. जे न्यायाने वागतात ते तर गरीबच राहिले. हे मोठे मोठे लोक झाले, हे कुठे न्यायाने कमवत आहेत. ते तरी मजेत आहे ते, पण आम्हालाच कशाला तुम्ही उपदेश कर न्यायाने कमवा म्हणून. जोडून या धन उत्तम व्यवहार आहे. कुठला काय व्यवहार असं ना, पैसा कमवणं महत्वाचं आहे. काही लोक चोऱ्या करतात, तो काही उत्तम व्यवहार आहे का? ते बंगले बांधतात. जरी बंगले बांधत असले तरी त्यांना समाधान मिळतं असं नाही आहे. अन्यायोपार्जितं द्रव्यं दशवर्षाणि तिष्ठति प्राप्ते तु च एकादशे वर्षे समूलं च विनश्यते. अन्यायाने उपार्जन केलेलं धन हळूहळू हळू विपरीत बुद्धी सुचते आणि नंतर समूलं च विनश्यते, नष्ट होत चालतात कालांतराने. अन्यायाने कमवलेल्या धनाला दौलत म्हणतात आणि न्यायाने कमवलेल्या धनाला लक्ष्मी म्हणतात. दोघातला फरक आहे. लक्ष्मी सुख देणारी असते आणि दौलत 2 लाथा. जे धन लाथा खायला लावत त्याला दौलत म्हणतात. हे जाताना 2 लाथा देऊन जात. म्हणून न्यायाने धन कमवा. चांगल्या मार्गाने केलं कमवलं तर समाधान मिळतं. ज्या धनामध्ये आपले कष्ट नाही आहेत असं धन आपल्याला कालांतराने दुःखाला कारण ठरतं. तुम्ही कोणत्या मार्गाने धन कमवलेलं आहे तशा प्रकारची आपली बुद्धी होत असते. एक मी छोटंसं उदाहरण सांगेल लक्ष देण्याकरता. एक सावकार होता, व्यापारी पण होता, सावकारकी करायचा, पैसा भरपूर होता, लोकांना व्याजाने पैसे द्यायचा. काही चोरीचे माल तो विकत घ्यायचा. काही चोरी करणारे असतात, काही चोरी पचवणारे असतात. काहींची पचनक्रिया एवढी जबरदस्त असते, त्यांना मुरुम पचतो, खळी पचते, डांबर पचतं, वाळू पचते, लोखंड पचतं, काय काय पचवतात लोक. काही चोरी करणारे असतात तर काही चोरी पचवणारे असतात. कारण चोरी करणाऱ्याला काही मार्केटचा भाव मिळत नसतो आणि चोरी करणाऱ्याने मार्केटच्या भावाची अपेक्षा करू नये. धरल्या जाईल तर मार्केटच्या भावाची अपेक्षा केल्या. मग अशा प्रकारे चोराकडून माल हा विकत घ्यायचा अशी सवय ज्याला लागलेली आहे. ज्याला लोकांना फसवण्याची सवय लागली तो फसवीतच राहतो. घरच्यांना फसवून बाहेरच्या नाही फसवतो, सवय नसते. त्याला एक मुलगी होती. मुलीचं लग्न झालं, काही सोनं वगैरे दिलं त्यांनी, परंतु ते सोनं डुप्लिकेट. त्याला वरून सोन्याची पॉलिश खाली, आतून पितळ. त्या मुलीच्या सासरीच्या लोकांना जेव्हा कळालं हे सोनं ओरिजिनल नाही, ते त्या मुलीला त्रास द्यायला लागले ना. आम्ही कुठं त्याच्या बापाला मागितलं होतं, दिलं तर मग काही मी खरं सोनं द्यायचं ना. तिला टोचून टोचून बोलायचं. तिचा काय दोष बिचारीचा आता त्या मुलीचा. शेवटी वाद विकोपाला गेले. सासरीच्या लोकांनी सांगितलं त्या मुलीला, हे बघ, एक तर तुझ्या बापाकडून खरं सोनं घेऊन ये तरच इथे ये, नाही तिकडंच राहा माहेरी. ती घरी आली, बापाला बोलली, तुम्ही असं का केलं म्हणजे. द्यायचं होतं तर मग तुम्ही चांगलं द्यायचं, खोटं सोनं का दिलं. सासरीचे लोक मला ठेवायला तयार नाही, ते म्हणतात सोनं घेऊन ये, नाहीतर इथं राहू नको. मुलगी रडायला लागली. बापाने सांगितलं, हे बघ, काही झालं तर मुलीला सासरीच राहावं लागतं, माहेरी राहून किती दिवस राहणार तू. ती म्हणजे सासरचे लोक घ्यायला तयार नाही ना. मग आता काय करावं. ते तक्रार केली राजाकडं, बापाची. राजाकडं तक्रार केल्याच्या नंतर शेवटी याच्यावर धाळ पडली. याचं सोनं नाणं धान्य सगळं राजाने जप्त केलं.
त्यानंतर तिथे एक प्रसंग घडला. एक साधू संन्यासी त्या राजाच्या महालाच्या जवळ राहत होते. तो राजा त्या संन्यासाची सेवा करायचा. एक दिवस राजमहालात गेल्यानंतर त्या साधूने राणीचा नवरत्न हारच चोरला. त्याने तो हार आपल्या झोळीत टाकला आणि झोपडीत आला. आणि झोपडीत त्या हाराकडे पाहिलं. पुन्हा त्याला आश्चर्य वाटलं, आपण ही चोरी काय केली बरं? आपल्याला पाहिजे असेल तर राजाला मागितलं 10 देईल ना, राजाचा आपली सेवा करतो. त्याला पश्चाताप झाल्यानंतर त्याने तो परत खुंटीला टाकून ठेवला हार. पण त्या साधूला वाटलं ही मला बुद्धी का झाली अशी, काहीतरी गडबड आहे. त्याने राजाला सांगितलं, राजा मी जेव्हा तुझ्या राजवाड्यामध्ये आलो, राजमहालात आलो ना, तो राणीचा हार पाहिल्यानंतर आपोआप मला लोभ निर्माण झाला. मी माझ्या झोळीत टाकला, झोपेत घेऊन आलो. पश्चाताप नंतर परत मी तो हार टांगून ठेवला. काही मला नेताना कोणी पाहिलं नाही, आणताना कोणी पाहिलं म्हणून कोणाला माहिती नाही. पण माझं मन मला सांगतं की आपल्याकडून चूक झाली. असं का घडलं असेल? राजा म्हणला, मला काय माहिती असं का घडलं असेल. तपास काढा म्हणले. माझ्या खाण्यात काय आलं 8 दिवसात. तपास काढल्यानंतर लक्षात आलं की ह्या ज्या मुलीने तक्रार केली होती बापाची, त्याच्यावर डाळ पडली होती. त्याचं सगळं धान्य जे आहे ते जप्त झालं होतं. ते जप्त झालेलं धान्य राजाच्या धान्य भांडारात भरलं गेलं होतं आणि ते त्या साधूच्या खाण्यात आलं. ते धान्य त्या साधूच्या खाण्यात आल्यामुळं त्या साधूला सुद्धा त्या ठिकाणी चोरी करायची बुद्धी झाली. म्हणजे तुम्ही कोणत्या प्रकारचं अन्न, कोणत्या प्रकारचं धन कमवता, तशा प्रकारची तुमची बुद्धी अवलंबून राहत असते. आणि म्हणून चांगल्या प्रकारची बुद्धी आपल्याला व्हावी असं जर वाटत असेल तर जोडून या धनोत्तम व्यवहारे, चांगल्या मार्गाने धन कमवा. आणि खर्च करताना उदास विचारे वेच करी, उदास विचाराने खर्च करा. कारण काहींना कमवायचं माहिती असतं, खर्च करायचं माहित नाही. काही लोक खर्च करायचं म्हणजे काय करीतच नाही कधी. एकदा त्यांच्याकडे पैसा आला की चमडी जाय लेकिन दमडी न जाय. तुपात माशी पडली तर तशीच फेकत नाही, तो चगडून फेकतो. तशी फेकतो, तूप वाया जात. एकाने सुपारीला छिद्र पडलं, दोरा ओलांड टांगून ठेवली. ज्याचं जेवण झालं त्याने सुपारी चगडायची आणि पुढे ढळायचं. सुपारी खायचं कामही बघ, खर्चही वाचतं. आता त्याला मुलाचं लग्न करायचं होतं. एके ठिकाणी गेले, मुलगी पाहिला. तिचा नियम असा होता, जेवण झालं की सुपारीचा वास घ्यायचा आणि ठेवून द्यायची. म्हणजे शाबास, आपले पुढे एक पाऊल. किती लोभी आहेत लोक. एक पाहुणा आलाय का माणसाकडं, त्यांनी त्या पाहुण्याला विचार, आपण चहा घेत नसाल म्हणले. पाहुणा घेतो चहा, तसं काही नाही म्हणले, मला काही अडचण नाही चहाची. पत्नी म्हणली, पण घरात दूध नाही, घेऊन या दूध. दूध घ्यायला गेला तो एक ग्लास घेऊन, 10 रुपयाचा टोकळा घेऊन दुधावाल्याकडे गेला. त्या दुधावाल्याने ते माप दुधामध्ये बुडवलं याच्या ग्लासात टाकण्याकरता. तेवढ्यात त्यांनी त्या 10 रुपयाच्या टोकळ्याकडे पाहिलं. आता तुझं शेवटचं दर्शन म्हणे. पाहुणा तर काय ऐकायला तयार नाही. मला वाटलं तसाच जाईल पाहुणा बिगर चहाचा. पाहुणा तर जायला तयार नाही. तेवढ्यात त्यांनी त्या टोकळ्याकडे पाहिलं, घामाने ओलं झालं नव्हतं. त्याला, तुलाही मला सोडून जायची इच्छा दिसत नाही. तसंच खिशात घातला. दूधवाल्याला सांगितलं, तुझं दूध तसं जाऊ दे. दुसऱ्या खिशात ग्लास घातला आणि गेलं फिरायला निघून. जाईल पाहुणा आपण कंटाळून. किती लोभी असतात लोक. लोभ हा दुःखाला काय, लोभ दुःखस्य कारण. आणि म्हणून कमवलं तर उदास विचाराने खर्च करावा, कारण ते माझं नाही आहे. जेवढा उपभोग घेऊ शकतो तेवढा आपल्या त्याच्या व्यतिरिक्त भगवंताने सदुपयोग करण्याकरता दिलेला आहे. अशा प्रकारे धनाचा जर आपण सदुपयोग केला तर महाराज सांगतात तुम्हाला उत्तम गती प्राप्त होईल. द्वितीय चरणामध्ये उत्तम गती तो एक पावेन, उत्तम गती तो एक पावेन, उत्तमाची गती तो एक पावेना, उत्तमाची गती तो एक पावेना.
पावेना उत्तम भोगिला जीवखानी उत्तम भोगिला जीवखानी उत्तम जेला रे उत्तम जेला रे बरोबर कुमारी बरोबर घुमाई विठोबार घुमाई विठोबार घुमाई कुंडली कमरदार हरि पंढरीनाथ भगवान सद्गुरु गंगागिरी महाराज की सद्गुरु नारायण गिरी महाराज मावले ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज विठोबार घुमाई 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 जय विठोबार घुमाई 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 जोडून याधन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेचकरी उत्तम चिगती तो एक पावेन उत्तम भोगिल जीवखाणे विढाला न्यायाने धन कमवतो न्यायाने वागतो त्याला उत्तम गती प्राप्त होते. 3 प्रकारच्या गती सांगितल्या आहेत गीतेमध्ये. ऊर्ध्वं गच्छन्ति सत्त्वस्ता मध्ये तिष्ठन्ति राजसः जगन्नगणोत्तिस्ता अधो गच्छन्ति तामसः. ऊर्ध्वगती, मध्यगती आणि अधोगती. सत्वगुणी लोक, सात्विक लोक ऊर्ध्वगती प्राप्त करतात. सात्विकता जर आपल्या जीवनामध्ये असेल तर ऊर्ध्वगती प्राप्त होते. तमोगुण असेल तर अधोगती प्राप्त होते. ज्याला अधोगतीला जायचं त्याने तमोगुण वाढवा. ज्याला ऊर्ध्वगती म्हणजे उत्क्रांती करून घ्यायची त्यांनी सत्वगुणची वृद्धी केली पाहिजे. जघन्य गुणवृत्तिस्ता मध्य गच्छन्ति तामसः अधो गच्छन्ति तामसः मध्ये तिष्ठन्ति राजसः.
रजोगुणी माणसाला मध्यगती प्राप्त होते. उत्तम गती प्राप्त करण्याकरता सत्संग असावा, सत्कार्य असावं, सद्गुण असावे, न्यायाने धन कमवा. चांगली गती प्राप्त व्हावी असं वाटेल तर न्यायाने धन कमवा. मग उत्तम भोगील जीवखाणी उत्तम भोगायला मिळतात. याचा अर्थ काय होतो? श्रीमद भागवतामध्ये जीवाच्या 4 खाणी सांगितल्या बरं का. अंडज, जारज, स्वेदज, उद्बीज. अंडज म्हणजे अंडीतून जन्म होणारे प्राणी, पक्षी आहेत. पक्ष्यांचा अंडीतून जन्म होतो. काही सरपटणारे प्राणी आहेत, सर्प अंडीतून जन्म घालतात. पाली, अशा अनेक प्राणी आहेत की ज्याच्या अंडीतून जन्म होतो. कासवीचाही जन्म, कासवाचा जन्म अंडीतून होतो. कासवे अंडी घालतात, मासे अंडी घालतात. अंडीतून ज्यांचा जन्म होतो त्याला अंडज असं म्हणतात. या अंडज प्राण्यांना द्विज देखील म्हणतात बरं का. द्विज, द्वि म्हणजे 2, ज म्हणजे जन्म. अंडीच्या रूपाने एक जन्म झाला आणि त्यानंतर त्या अंडीतून जीव रूपाने जेव्हा बाहेर पडतो दुसरा जन्म झाला. 2 जन्म झाले ना. पक्षाने अंडी घातली, मग अंडी घातली तर अंडीच्या रूपाने तो बाहेर आला, तो एक जन्म आहे. परंतु त्या अंडीतून जीव रूपाने जेव्हा तो बाहेर पडतो तो दुसरा जन्म आहे. पक्षाला द्विज देखील म्हणतात. तसं ब्राह्मणालाही द्विज म्हणतात. पहिला मातेच्या गर्भातून झालेला जन्म आणि दुसरा वेदाधिकार प्राप्त झाल्यानंतरचं जीवन, म्हणजे 2 प्रकारचं जीवन मानले म्हणून त्याला देखील द्विज म्हणतात. तर अंडीतून जन्माला येणारे प्राणी आहे अंडज. दुसरे जारज, जार नावाच्या वेष्टनातून ज्याचा जन्म होतो. मग अनेक पशु त्यामध्ये येतात. मनुष्य सुद्धा जारज मध्ये येतो ना. जार नावाच्या वेष्टनातून मनुष्याचा जन्म झाला म्हणून जारज आहे. तिसरा प्रकार आहे स्वेदज. स्वेद म्हणजे घाम, घामापासून निर्माण होणारे जीवजंतू. पूर्वीच्या काळामध्ये जरा मागच्या काळात जाऊन 25, 30, 40 वर्ष माग लोक काय करायचे? खूप कष्ट करायचे, काम करायचे. ते कपड्याच्या शिलाईमध्ये उवा पडायच्या ना. कपडे शिलाईत उवा पडायच्या. मग ते उवा शेवटी उवा काय करायचं? डसायच्या त्या. मग त्या काय करायचे? गरम पाण्यामध्ये उकळत्या पाण्यात कपडे टाकायचे आणि त्या उवा माराय करता. मग ही उवा आली कुठून? ही घामापासून तयार झाली ना. मग हा सुद्धा एक प्राणीला स्वेदज म्हणतात. डास, मच्छर, ढेकणं. आता ढेकणं पाहायला मिळत नाही. पूर्वीच्या काळात ढेकणं खूप असायची. एकदा एका ठिकाणी आम्ही कीर्तनाला गेलो. एकादशीचं महिन्याचं कीर्तन. साधन वगैरे काही नव्हतं. बसने गेल्यानंतर मग कोणी आणून सोडलं बरं नाही. दुसऱ्या दिवशी बसनेच यायचं. बरं, बस म्हणजे बाजारात एकच बस होती संध्याकाळी. कधी कधी दुसऱ्या दिवशी संध्याकाळपर्यंत बसची वाट पाहत बसायचं. रात्री कीर्तन संपलं. एकादशीचं कीर्तन, महिन्याच्या एकादशीचं कीर्तन संपलं. लोक गेले घरी निघून. टाळकरी गेले, लोक गेले. मग जायचं कुठं? एक म्हातारा होता मंदिरात. त्याने का हो बाबा, आमची काय व्यवस्था आहेत? नाही, मला गावकऱ्यांनी सांगितलं म्हणे तुमची व्यवस्था करायला, गादी टाकून द्यायला सांगितलं. त्यांनी मंदिरात दिली गादी टाकून. आता ती गादी कोणी वापरलेली, किती दिवसाची, त्या गादीत ढेकणं. सार्वजनिक ठिकाणी फारी ढेकणं असायची पूर्वी. त्या गादीवर जेव्हा झोपलं ते ढेकणं लागले डसायला. झोप कुठे येऊन देतं ते ढेकणं. शेवटी ती गादी गोळा केली, कोपऱ्यात दिली, ठेवून खाली फरशीवर झोपलो मंदिरात. तोपर्यंत ते कपड्यात घुसलेलेच होते. ती कुठं बाहेर निघते कपड्यातून. शेवटी त्यांचं पोट भरत तेव्हा शांत झाले. कसा तरी डोळा लागला 4, 4:30 वाजता. आणि तेवढ्यामध्ये 5 वाजता घंटा वाजला. आलो कोणीतरी दर्शन. उठा महाराज, आम्ही संसारी लोक बरे तुमच्यापेक्षा. आम्ही स्नान करून दर्शन आलो, तुम्ही झोपेतच का मंदिरात अजून? ढेकणाला एक नाव आहे खटमल.
खटमल्ल. मल म्हणजे पैलवान, खट म्हणजे खाटीतला पैलवान. किती मोठा पैलवान असला तरी त्याला खाटीवर झोपल्या जो उलथा पालथा करतो खटमल म्हणतात. असे जे वेगवेगळ्या प्रकारे जीव आपल्याला पाहायला मिळतात त्यांना स्वेदज म्हणतात. अंडज, जारज, तिसरे स्वेदज आणि चौथा उद्भिज. उद्भिज म्हणजे बीजापासून ज्याची उत्पत्ती आहे, वनस्पती. या जीवाच्या 4 खाणी भागवतात सांगितल्या. महाराज सांगता उत्तमची गती तो एक पावेन, उत्तम भोगील जीवखाणी. जर तुम्ही सत्वगुण प्राप्त केला, सदाचाराने राहिलं, तर तुम्हाला यापैकी उत्तम योनी प्राप्त होईल, उत्तम ठिकाणी तुमचा जन्म होईल. बघा, श्रीमंताच्या घरी जेव्हा मुलगा जन्माला जातो तो जन्मतः श्रीमंत आहे. नो, गरीबाच्या घरी गेल्यावर दरिद्री आहेत. मग याने गरीबाच्या घरी जन्माला काय यावं, त्याने श्रीमंताच्या घरी जन्माला काय यावं. ज्या अर्थी तो श्रीमंताच्या घरी जन्माला आला त्या अर्थी काही पूर्वजन्माची पुण्य असले पाहिजे. गरीबाच्या घरी जन्माला आला म्हणजे काहीतरी ते भोग आले त्याचे. आणि म्हणून चांगलं कर्म जर तुम्ही केलं तर पुढं तुम्हाला चांगली गती प्राप्त होईल. उत्तमची गती तो एक पावेन, उत्तम भोगेल जीवखाणी. मग चांगलं कर्म म्हणजे नेमकं करायचं काय हो? सांगितलं परोपकार करा, भुकेला अन्न द्या, तान्हिलेला पाणी द्या. संत एकनाथ महाराज कावडीने जल घेऊन येत होते रामेश्वराचा अभिषेक करण्याकरता. उन्हाळ्याचे दिवस, एक गाढव पाण्यावाचून तळमळत होतं. नाथ महाराजांनी ते कावडीचं पाणी त्या गाढवाला पाजलं. इतर लोक हसायला लागले. नाथ महाराज म्हणले, मला माझा रामेश्वर त्या गाढवात दिसतोय. एक जीव पाण्यावाचून तळमळतोय, माझ्याजवळ पाणी आहेत. अशा वेळेला मी ते पाणी त्या जीवाला न देता जर रामेश्वराला अभिषेक केला तर माझा भगवान तो अभिषेक स्वीकारणार नाही. भगवान तर प्राण्यावर दया करायला सांगतात. एकनाथ महाराजांनी गाढवाला पाणी पाजलं. नामदेव महाराजांचा एक कुत्रा पोळी घेऊन पळाला. कुत्र्याच्या पाठीमागे तुपाची वाटी घेऊन नामदेव महाराज पळतात. नामदेव महाराजांना कुत्र्यात भगवान दिसला, एकनाथ महाराजांना गाढवात भगवान दिसला. आम्हाला माणसात दिसत नाही, आमचं दुर्दैव आहे. त्यांना मुद्दा पटला म्हणून वाजवलं. नामदेव महाराज एकदा जंगलामध्ये गेले. नामदेव महाराज एक भूत भेटले. भूत तुमच्यापैकी पाहिलं कोणी भूत? काही लोक भूताचा बाऊ करतात. एकदा एक माणूस भूताला खूप घाबरायचं. पूर्वीच्या काळामध्ये एवढे काही साधनं नसायचे. शेजारच्या गावाला पायीच जायचं. बरं, रात्री जायचं प्रसंग आला. त्याला वाटलं अचानक जर मध्ये भूत भेटलं तर काय करणार बरं. तो घाबरत निघाला. त्यावेळेस समोरून एक माणसाला कंदील घेऊन, तेव्हा कंदीला पर्याय नव्हता. कंदील घेऊन आला, घाबर, आलं भूत. तो कंदील बोलला, म्हणलं, ए काय भूतभूत करतोय? मी काय भूतभूत मानित नाही. कुठं चाललाय तो? काय नाही, मला जायचं नाही नादीला. मला पण तिथंच जायचं, चला आपण दोघं बोलत जाऊ म्हणे. दोघं निघाले गप्पा मारीत. 1 किलोमीटर गेलं. एक म्हणलं, आता मला तंबाखू खाल्ल्याशिवाय जमायचंच नाही. तलप लागल्यावर फार अवघड असतं ते. ज्याला तलपी माणसाला विचारा काय घडत होते. तुमच्यात नाही दिसत कोणी तसे. हा म्हणला, मला तंबाखू खाल्ल्याशिवाय जमायचंच नाही. त्यांनी काय केलं, तंबाखू काढली, हातावर घेतली आणि चुना काढायला लागला. तेवढ्यात वारं सुटलं, ते तंबाखू गेली उडून. दुसरा म्हणला, मला बिडी पिल्याशिवाय जमायचंच नाही. आता याची तंबाखू हातावर राहण्याची बिडी कशी पेटायची बरं? काही लोक इतकी एक्सपर्ट असताना किती वादळ असल्यावर पेटवतीलच. कट्टेचे कट्टे संपवतात दररोज. प्रॅक्टिस झालेली असते नव्हती. वारं असू द्या, वादळ असू द्या. तो तंबाखू खाण्याकरता एका झुडपाच्या आड गेला आणि दुसऱ्या बिडी पिण्याकरता दुसऱ्या झुडपाच्या आड गेला. त्यावेळेत हा तंबाखू खाऊन बाहेर आला. हा तो कंदील दिसतो, कंदील मला कुठे?
ज्या ते कंदील दिसतोय कंदीलवाला दिसत नाही त्या त्या भूत होता का काय? आता तर आम्ही गप्पा करत होतो, गायब कसं काय झाला या जंगलामध्ये? तो घाबरला आणि भूत भूत म्हणून गेला पळून. तो पळून गेल्यानंतर थोड्यानंतर हात बिडी पिऊन बाहेर आला. हा म्हणला आपला जोडीदार कुठे आहे? कसं काय गायब झाला इथं? तोही घाबरला आणि तोही लागला पडायला. अशा प्रकारे भूताचा भाव करणारे काही लोक असतात. पण नामदेव महाराजांना सुद्धा एक भूत भेटलं बरं. नामदेव महाराजांनी त्या भूताची स्तुती करायला सुरू केली. हे भगवान, आज तर वेगळंच रूप आहे तुमचं. आज आयो मेरे लंब गैना, आज आयो मेरे लंब गैना, आज आयो मेरे लंब गैना, आज आयो मेरे लंब गैना. आज आयो मेरे लंब गैना, आज आयो मेरे लंब गैना, आज आयो मेरे लंब गैना, आज आयो मेरे लंब गैना. धरती पाव स्वर्ग लो माता, जो जन भरी भरी जो जन भरी भरी आज आयो मेरे लंब गैना, आज आयो मेरे लंब गैना, आज आयो मेरे लंब गैना, आज आयो मेरे लंब गैना. धरती पाव स्वर्ग लो माता, जो जन भरी भरी हाथ, आज आयो मेरे लंब गैना, आज आयो मेरे लंब गैना. धरती पाव स्वर्ग लो माता, जो जन भरी भरी हाथ. शुक सनकाधिक पार न पावे, शुक सनकाधिकांना ज्याचा पार लागत नाही. कोणतं रूप धारण केलं हे लंबकनाथ. स्तुती केल्याबरोबर महाराज ते भूत सुद्धा मुक्त झालं. संतांची दृष्टी जिथं जाते त्याचं कल्याण होतं. प्रत्येक पाणी मात्रावर दया करावी. भुकेल्याला अन्न द्यावं, ताणलेला पाणी द्यावं. आता नाही पडणार. महाराज सांगतात प्राणी मात्रावर दया करावी. पशुपालन करताना गोपालन करावं, परोपकार करावा, कोणाची निंदा करू नका. परस्त्रियांशी माते समान व्यवहार ठेवावा. निंदा रहित राहावं, परोपकार वृत्तीने जीवन व्यतीत करावं. तृतीय चरणामध्ये परोपकारी नैन परन परोपकारी नैन परनिंदा परोपकारी नैन परनिंदा परोपकारी
परोपकारी नेणे पर निंदा परस्त्रिया सदा बहिणी माया. परोपकाराने जीवन व्यतीत करा, दुसऱ्यावर उपकार करा. एखादा गरीबाचा मुलगा आहे, शिक्षण करायचं असेल त्याच्याकरता त्याला मदत करा. एखाद्या रोगी आहे त्याला रोगमुक्त करण्याकरता प्रयत्न करा. भुकेला अन्न द्या, तानेला पाणी द्या. परोपकारी नेणे पर निंदा. कोणाची निंदा करू नका. आत्मनिरीक्षण करा. आपल्याला इतके दोष सापडतील, दुसऱ्याची निंदा करायची गरजच पडणार नाही. जगामध्ये चांगल्या गोष्टी असतात, वाईट असतात. वाईट गोष्टींचा त्याग करावा, चांगल्या गोष्टींचा विचार करावा. आणि म्हणून कोणाची निंदा करू नका. परोपकारी नेणे पर निंदा परस्त्रिया सदा बहिणे माया. परस्त्रियांची, बहिणीची, मातीस प्रमाणे व्यवहार करा. याला सात्विकता म्हणतात. अशा प्रकारे सात्विक जीवन आपण जर व्यतीत केलं, दयाभाव मनामध्ये ठेवा. सज्जनाच्या मनामध्ये दयाभाव असतो. प्राणी मात्रावर दया करावी. आणि गोपालन करावं. कुक्कुट पालन नाही सांगितलं बरं का. काही लोक कुक्कुट पालन करतात. आपल्या गावात नाही तसं म्हणा. कुठं कोंबड्या पाळतात. त्या हजारो कोंबड्या असतात. त्या दुर्गंध एक किलोमीटर पर्यंत जातो. त्या पोल्ट्री फार्मजवळ राहणारे लोक नरकात राहिल्या संख्ये जिवंतपणी नरकही नव्हतं. इतका दुर्गंध येतो. अशा दुर्गंधात राहतात. दुसरी महत्वाची गोष्ट, किती त्या जीवांची हत्या होते. कोण करीत असेल तो भाग वेगळा, पण त्या हत्येला कारण आपण बनू नये. गायीचं पालन करायला सांगितलं, कारण गोपालनामध्ये आता अलीकडच्या काळामध्ये काळ बदलत चाललाय. गायी पाळायला कोण तयार नाही, बैला सांभाळायला तयार नाही. भविष्यामध्ये पोळा ट्रॅक्टरचा करावा लागतो. कोण असतो पोळा करायला सुद्धा बैल शिल्लक राहतील किंवा नाही. थोडेफार आहे आता अजून दिसत आहेत, तेही पोळं राहतील का नाही सांगता येत नाही. परंतु गोपालन केलं तर गाईचं शेण उपयोगी येतं, गाईचं दूध उपयोगी येतं, गाईचं गोमूत्र. गाईच्या गोमूत्रामध्ये, शेणामध्ये खूप मोठी शक्ती आहे. गुजरातमध्ये गाईच्या गोमूत्रावर एक प्रयोग झाला. गाईच्या गोमूत्रामध्ये सुवर्ण असतं. 1 लिटर गोमूत्रामध्ये 22 मिलीग्रॅम सोनं सापडतं. गिर गाईच्या गोमूत्रावर प्रयोग केला. 22 मिलीग्रॅम सोनं एका गाईच्या 1 लिटर गोमूत्रातून निघतं. फक्त ते द्रवरूप आहेत. म्हणजे आयुर्वेद शास्त्रामध्ये ज्या ठिकाणी सुवर्ण भस्माचा वापर सांगितला जातो, रोग प्रतिकार शक्ती वाढण्याकरता आयुर्वेदामध्ये सुवर्ण भस्म वापरलं जातं. पण जिथं सुवर्ण भस्म मिळत नाही अशा ठिकाणी गाईचं गोमूत्र वापरावं. म्हणजे त्या गोमूत्रात सोनं आहेत. गाईच्या तुपाचा रंग पिवळा असतो. म्हशीचं तूप पांढरं असतं, गाईचं तूप पिवळं असतं. ते पिवळं म्हणजे त्या सुवर्ण आहेत. गाईच्या तुपामध्ये सुवर्ण आहेत, गाईच्या गोमूत्रात सुवर्ण आहेत. गाईच्या गोमूत्रामध्ये वैज्ञानिक दृष्टीने पाहिजे जवळजवळ असे 18 प्रकारचे घटक आपल्याला पाहायला मिळतात की ते कॅन्सर सुद्धा बरा करतात. गुरुवर्य नारायणगिरी महाराज सांगायचे नेहमी, गाईच्या गोमूत्रामध्ये कपभर गोमूत्र घेऊन एक शेणाचा गोळा त्यात मिक्स करायचा आणि 8 पदरी वस्त्राने गाळून ते प्यावं. कॅन्सर करता. आपण बेटामध्ये कॅन्सरचं औषध तयार करतो. दररोज 4-2 पेशंट राहतातच.
ते कॅन्सरचं औषध जे आपण तयार करतो ते सुद्धा गाईच्या शुद्ध देशी गाईच्या तुपातूनच करीत असतो आपण. देशी गाईच्या तुपामध्ये कॅन्सर नष्ट करण्याचं सामर्थ्य आहे. त्याच्यामध्ये अनेक वनस्पती टाकल्या जातात, परंतु त्याकरता गाईचं तूप वापरले जातं. सफेद डाग जे असतात ना, त्याच्याकरता सुद्धा गोमूत्र फार उपयोगाचं आहे. दुसरं औषध नाही मिळालं तर नुसतं गोमूत्र लावा, काही दिवसांतर सफेद डाग कमी होते. आपण सफेद डागाचे औषध तयार करतो आणि ते गोमूत्रातूनच लावले जातं. इतके औषधी गुण आहेत. गोमूत्र अर्क पोटाच्या सगळ्या विकाराला चालतं. कुठलेही पोटाचे विकार असेल, पचनक्रियेची अडचण असेल, अशा वेळेला गोमूत्राचा अर्क घेतला जातो. आज गोमूत्र अर्क जर आपण मार्केटला पाहिलं तर 200 रुपये लिटरच्या पुढे आहेत. 1 लिटर गोमूत्र अर्क तयार करण्याकरता 2 लिटर गोमूत्राची आवश्यकता असते. जर त्या गोमूत्राचा आपण अर्क तयार केला तर तो अर्क 200 रुपये लिटर सहज जातो. म्हणजे 100 रुपये लिटर तुमचं गोमूत्र जाऊ शकतं. सरासरी गावरान गाय 7-8 लिटर अवश्य गोमूत्र देते. 8 लिटर गोमूत्राचे 800 रुपये होतात. 800 रुपयाचं दूध देण्याकरता जर्शीला किती दूध द्यावं लागेल? काय भाव दुधाचा? विरगावमध्ये बरं दूध व्यवसाय वाढला. 30 रुपये. 30 रुपये. मग 30 रुपयाने 10 लिटरचे 300 रुपये झाले. म्हणजे 3 दुनी 6, 20 लिटरला 600 रुपये होतात. म्हणजे तुम्हाला जवळजवळ 25 लिटर दूध लागेल तेव्हा 800 रुपये होतील. ते देशी गाय गोमूत्रात देऊ शकते. आर्थिक दृष्टीने सुद्धा त्याचा उपयोग केला जात नाही, तो भाग वेगळा आहे, परंतु औषधी तत्व त्यामध्ये एवढे आहेत. गायीचा जो श्वास असतो त्या श्वासाच्या परिसरात जरी आपण राहिलो तरी मनुष्य निरोगी होत असतो. म्हणून या ठिकाणी महाराज सांगतात, प्राणी मात्रावर दया करावी. पालन करायचं असेल तर गोपालन करावं आणि तान्हेल्याला पाणी द्यावं. चतुर्थ चरणामध्ये भूत दया गाई पशुचे पालन, 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 तानेल्या जीवन वना माझी, तानेल्या जीवन वना माझी, उत्तमाची गती तो एक पावेल, उत्तमाची गती तो एक भूत दया गाई पशुचे पालन, तान्हेल्या जीवन वनामध्ये. प्राणी मात्र दया करावी, पशुचं पालन करावं, गोपालन करावं. भुकेला अन्न द्यावं, तान्हेला पाणी द्यावं. ही सात्विकता आहे. 1:30 वाजलेला आहे. आता 10-5 मिनिटात आवरून घेऊ. पाऊस यायच्या अगोदर पंक्ती झालेलं बरं राहील. पाऊस जर सुरू झाला तर दुपारनंतर वातावरण तयार होत असतं. म्हणून पाऊस यायच्या अगोदर पंक्ती झाल्या पाहिजे. सात्विकता वाढल्यानंतर आपल्या अंतःकरणाची वृत्ती शांत होते. वृत्तीची चंचलता कमी होते. आणि चंचलता कमी झाली म्हणजे कोणाचं वाईट करण्याची भावना राहत नाही. जो दुसऱ्याचं वाईट करतो तो कधी सुखी असू शकत नाही बरं का. काही लोकांना जीवनात कधी चांगलं कर्म करायचं माहीतच नसतं. एक माणूस होता गावामध्ये, असा एक माणूस सोडला नव्हता नाही की त्याची भांडण झालं नाही म्हणून.
थकला तो म्हातारा झाला. एक दिवस गावाची बैठक केली त्यांनी. गावकऱ्यांनी सांगितलं मी फार त्रास दिला म्हणे तुम्हाला. गावकरी म्हणे ठीक आहे दिला आता काय करणार. नाही पण मला खूप पश्चाताप होतोय म्हणे. सो काय मत आहे. नाही मला काहीतरी शिक्षा व्हायला पाहिजे म्हणजे. काय शिक्षाचा पश्चाताप झाला हेच भरपूर झालं म्हणलं. नाही तरी पण माझी अशी इच्छा आहे. म्हणजे काय आता मी मरणाच्या दारात आहे म्हणे. तुम्हाला फार मी त्रास दिला आहे. तुम्ही एक करा मेल्यानंतर माझ्या गळ्याला दोर बांधायचं ओढी तोडीच स्मशानात न्यायचं. लोक ठीक आहे मेल्यावर बघू. मेला 2-4 दिवसानंतर काही लोक म्हणले आणि फारच त्रास दिला म्हणलाच ना बांधा दोर. त्याच्या गळ्याला दोर बांधला आणि चालवलं स्मशानात ओढीत. तेवढ्यात तिकून आले पोलीस. पोलीस म्हणले तुम्ही खून केला या माणसाला पोलीस स्टेशनला. जीवनभर वाईट वागला आणि जाता जाता सगळ्या गावाला जेलमध्ये घालून गेला. आता अशा लोकांचं काय करावं. आणि म्हणून सात्विकता आपल्यामध्ये असावी. महाराज सांगतात सात्विक वृत्तीने जर तुम्ही वागाल परोपकार वृत्तीने वागाल तर तुमची वृत्ती शांत होईल आणि तुमचं कुळ पवित्र होईल. तुमच्या वडिलांचं महत्व वाढेल. 5व्या चरणामध्ये शांती रूपे नोहे कोणाचा वाईट. 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 शांती रूपे कोणाचा वाईट. वाढवी महत्व वडिलांचे. वाढवी महत्व वडिलांचे. तो एक पावेला उत्तमाची गाठी. तो एक पावेला शांती रूपे नव्हे कोणाचा वाईट. वाढवी महत्व वडिलांचे. वृत्ती शांत होईल. कोणाचा वाईट करण्याची इच्छा होणार नाही. वडिलांचं महत्व वाढेल म्हणजे कुळ पवित्र होईल. आणि अशा माणसाला शेवटी वैराग्य निर्माण होईल. संसाराचं फळ वैराग्य आहे बरं का. कारण संसारामध्ये चटके बसून बसून होरपळून तापून आपोआप त्याला वाटतं संसारात काही खरं नाही. अनुभवाचे बोल निघायला लागतात. संसार दुःख मूळ चौकडे विश्रांती नाही मोठे रात्रंदिवस तळमळ. विश्रांती नाही कोठे रात्रंदिवस तळमळ. आता संसाराच्या दुःखाची जाणीव झाली. कीर्तन म्हटलं की 50च्या पुढचे जास्त दिसत आहे. कारण काय इथं तसं नाही. इथं भरपूर तरुण आहेत पण बऱ्याच ठिकाणी 50च्या पुढचे जास्त असतात. कारण संसारामध्ये चटके बसून बसून होरपळून आपोआप त्याला परमार्थ सुचायला लागतो. आणि संसारामध्ये ज्यावेळेस तुम्ही सात्विकतेने राहाल आणि संसाराच्या दुःखाची जाणीव होईल त्यावेळी एक दिवस तुम्हाला वैराग्य निर्माण होईल. शेवटच्या चरणात तुका म्हणे हेची आश्रमाचे फळ. तुका म्हणे हेची आश्रमाचे फळ. तुका म्हणे हेची आश्रमाचे फळ. तुका म्हणे आश्रमाचे फळ. तुका म्हणे हेची 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 आश्रमाचे फळ. परमपद
उत्तमाची गती तो एक पावेल उत्तमाची गती तो एक पावेल उत्तमाची ज्ञानेश्वर माऊली जय जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली खाली बसा. या ठिकाणी या वास्तुशांतीच्या निमित्ताने रवींद्र ज्ञानदेव पाटील कदम यांची असणारी वास्तुशांतीच्या निमित्ताने असणारा योग झालेली सेवा प्रभूचरणी समर्पण. विठ्ठल जय जय विठ्ठल विठ्ठल जय जय विठ्ठल विठ्ठल जय जय विठ्ठल हा बोलिले रे कुरे वेडे वाकुडे उत्तरी महाराज तुम्ही